पाहू शकता तुम्ही, पातेलं ठेवलंय मी आता. आता चिकनचं गावठी कोंबडीचं कालवण करूया, मस्तपैकी मध्ये करूया आपण. हा, बघू शकता तेल किती टाकते. काय टाका, 3 पळी टाकले. आता असं साईडला ठेवून टाकते. आता तुम्ही पाहू शकता याच्यात का चिकन मसाल्याचं घेतलंय, मटन मसाला घेतलाय, घोडा मसाला घेतलाय, हळद घेतली, लाल तिखट घेतलंय, हळद, एकदम मसाला तुम्ही पाहू शकता की याच्यात काय काय टाकलंय. कोथिंबीर टाकली, सगळं टाकलंय, म्हणजे भाजून घेतलंय पण असं छान. हा, असं काळा कुट करायचं मस्त तव्यावर, थोडंसं तेल टाकून. हा, तर चांगली तर्री येते. मग आता आपण फोडणी टाकूया. पाहू शकता वाढवलाय गॅस. आता मसाला टाकूया. साईडला ठेवून टाकू. आता थोडासा स्लो करूया गॅस. बघू शकता तुम्ही. तर स्लो याच्यावर भाजला ना, असा छान गोळा तयार झाला ना, म्हणजे कसं भाजी सुंदर होती आपली चिकनची करी. आणि एकदम गावठी कोंबडी आहे. मस्त झणझणीत भाकरी बरोबर खायचं बघा. हे भाकरी बरोबर करी खूप सुंदर लागते खायला. पाहू शकता तुम्ही कसा मसाला भाजत आला. आता आपण मसाले टाकूया. तुमचं तुम्ही चवीपुरतं टाकू शकता, तुम्हाला किती टाकायचंय. होऊ शकतं मटन मस्त. चवीपुरतं मीठ, थोडं वाढूया आपण. बघू शकता तुम्ही. बघा ही पाकिरी गोळा कसा झालाय बघा तुम्ही. एकदम किती छान असा गोळा तयार झालाय बघा. पाहू शकता तुम्ही. एकदम स्लो करते, अजून थोडासा स्लो करते. पाहू शकता तुम्ही. हे बघा, पाहू शकता किती सुंदर मसाला भाजलाय. आता आपण चिकन टाकूया. थोडंसं पुसून टाकायचं व्यवस्थित. गावठी कोंबडीचा काळं कूट केलंय मी, असं छान टेस्टीला छान लागतं.